छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जसवाल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माळे बाबा या आगे ना थोड़ा चक्र साहेब घ्या. जा चक्र साहेब तुम्हीच पुढा एक. तुम्ही पुढा एक. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथराव शिंदे साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो. आजचा जो आनंदाचा सुवर्ण दिवस आहे, राजनगर आशीर्वाद कॉलनीच्या सर्व माता भगिनी, नागरिक, युवक यांच्यासाठी जो सुवर्ण योग आणि सुवर्ण दिन जो आज आलेला आहे, तो फक्त आपल्या मध्य विधानसभेचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्यामुळे आलेला आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या गौरीताई, प्राप्तीताई, लताताई, गोरे मॅडम, आमचे माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे शाखा प्रमुख राजूभाऊ, सुभेदार अरक दादा, सर्वच माझे सहकारी व या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, मी सगळ्यांचे नाव घेऊ शकतो कारण मला सगळ्यांचे नाव पाठ आहेत, परंतु वेळेच्या अभावामुळे सगळेच माझे सहकारी, या ठिकाणचे नागरिक, माता भगिनी, तुम्हाला सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन की गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही या पुलासाठी ते झगडत होता. जो तुम्हाला त्रास सहन करत होता, तो त्रास तो आता शिवसेनेच्या माध्यमातून, एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यसम्राट आमदार प्रदीप जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आपली ही कनेक्टिव्हिटी, जे तुम्हाला 2 मिनिटाचा पण वेळ लागणार नाही, 2 ते 1 मिनिटाचा हा नाला क्रॉस करायला, परंतु तुम्हाला 2 किलोमीटर फिरून जावं लागत होतं साहेब यांना. तर गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. मी त्यांना, माझ्याकडे जेव्हा आले, मी त्यांना सांगितलं एक काम करा, तुम्ही चालू करा, आपण बघून घेऊ. तर त्या हिशोबाने आम्ही प्रयत्नही केला होता इथे, पण त्यावेळेस पावसाळा होता आणि काही लोकांनी त्याला विरोध करून पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून किंवा XYZ गोष्टी करून किंवा प्रवाह कसा काय थांबवला, कारण परवानगी नव्हती, निधी नव्हती आणि आम्ही स्वखर्चानं सुरू करून टाकलं होतं. तर मग आम्ही यांना, राजू भाऊला आणि त्याच्या सहकार्यांना, जेकब दादा असतील, गुलदेवकरजी असतील, बनकरजी असतील, सर्वांना, ओमकार चक्रे साहेब असतील, सगळ्यांना मी सांगितलं की तुम्ही गडबड करू नका, काम करायचं ना तर दर्जेदार करायचं. आणि मला माहित आहे की आमचे जे नेते आहेत, आमदार साहेब, आमदार जयस्वाल साहेब यांच्या कानावर शब्द आपण टाकूया आणि निश्चितच ते आपल्याला या पुलाला भरभरून मदत करतील. आणि त्याचप्रमाणे जसं मी बोललो त्यांना, त्याचप्रमाणे त्यांनी, साहेबांनी जराही वेळेचा विलंब न करता साहेबांनी लगेच ताबडतोब त्यांच्या माणसाला पाठवलं आणि ताबडतोब आपल्या पुलाची आपण मंजुरी केली. आता रीतसर ऑफिशियली महानगरपालिकेची एनओसी आलेली आहे, त्याच्यानंतर पीडब्ल्यूडीची एनओसी आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं जिल्हा नियोजन समितीच्या सगळ्यात एनओसी येऊन साहेब आपल्या निधीतून हा रोड, आपला हा जो पूल आहे, हा पूल तयार होत आहे. तुम्हाला मी मुद्दामूनच मी सांगू इच्छितो की मागच्या पावसाळ्यामध्ये
जो आता मागच्या महिन्यात जो पावसाळा संपला, तर तो पावसाळा प्रचंड प्रमाणात होता. आतापर्यंत एवढा पाऊस नाही, तर तेवढा पाऊस पडला. शेतकऱ्यांचे बेहाल झाले. करोडो रुपयाच्या निधी शासनाच्या वतीने थांबवण्यात आल्या आणि आमदार निधी असेल किंवा बाकीच्या ज्या निधी असतील त्या सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो की ते थांबवण्यात आलेल्या होत्या. आणि मला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला, मुद्दामून मी ही गोष्ट सांगतो की जी साहेबांच्या विकास निधीतून आपल्याला हे 5-10 लाख रुपये जे आपल्या या पुलासाठी दिलेले आहेत, तर तुम्ही विश्वास न ठेवसाल ती सुद्धा पैसे थांबलेले आहेत शासनाच्यामुळे. कारण का की आधी सगळे जे पैसे होते, करोडो रुपयाची जी निधी होती ती शेतकऱ्यांना देण्यात आली. तर अक्षरशः परिस्थिती अशी होती की मंजुरी आलेली आहे, पैसे आता शासनाने वर्ग केले दुसरीकडे शेतकऱ्यांना, कारण शेतकऱ्यांचे बेहाल झालेले होते. परंतु आम्ही जयस्वाल साहेबांकडे गेलो आणि जेव्हा सांगितलं, निखिलेश भैया होता, राजू भाऊ होते, आम्ही सगळे दोन दादा होते, सुभेदार दादा होते, तर तेव्हा जेकब साहेब विषय असा झाला की मुद्दा उपस्थित झाला की आता पुलाचं उद्घाटन करायचं. साहेबांची एक ख्याती आहे की उद्घाटन केलं म्हणजे तो 2-4 दिवसामध्ये काम चालू झालं पाहिजे. मग आता साहेब विचारात पडले की आता आपल्याला काम चालू करायचंय. आणि मग निखिलेश भैयाला विचारणा केली की आता कसं करायचंय, तर आता उद्घाटनाचा वेळ दिलेला आहे मी त्यांना आणि आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. तर मग निखिलेश भैयांना सांगितले की अशी अडचण आहे की निध्या आपल्या स्टॉप झालेल्या आहेत. तुम्हाला सांगायला मला फार अभिमान होतो आणि मला एवढं गर्व वाटतो की मी ज्या व्यक्तीसोबत काम करतो खांद्याला खांदा मिळून, साहेब अपक्षही होते, साहेब पक्षातही होते आणि पुन्हा आता साहेबांनी जो हा पक्ष मोठ्या जोमानं उभा केलेला आहे त्या नेतृत्वाच्या सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या पायावर पाऊल ठेवून आम्ही काम करतोय. साहेबांनी एकच सांगितलं की निखिलेश, पैसे नसतील हरकत नाही, आपण स्वखर्चानं पैसे देऊ, नंतर कुठेतरी ऍडजस्ट करू. तर साहेबांनी 5-10 लाख रुपये जे काही होते ते ठीक आहे, ते येत असतील पैसे, परंतु तुम्ही ताबडतोब चालू करा. कारण बाबा जेवढं पोटतिडकीनं सांगतोय राजू बद्दल, खरंच काहीतरी त्याच्यामध्ये असेल. बरोबर आहे राजू? तर ही परिस्थिती झाली होती मुद्दामून. कारण काय काही गोष्टी सांगितल्याही पाहिजेत. आपल्याला वाटतं नाही झालं अहो, प्रत्येक गोष्टीला एवढा म्हणजे हे संघर्ष करावा लागतो. एनओस्या घेण्यासाठी सुद्धा एवढा संघर्ष करावा लागतो. पण आपल्याला वाटतं की नाही झालं, एकदा बोल दिया आमदार साहेब एकदम हो गया. नाही, साहेब बोलले म्हणजे ती पूर्व दिशा आहे, त्याच्यात दुमत नाहीये. परंतु टेक्निकली गोष्टी असतात, त्या टेक्निकली गोष्टी आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. निश्चित त्या सर्व टेक्निकली गोष्टी आपण आता परिपूर्ण केलेल्या आहेत. साहेबांनी स्वतः निधी येईल तेव्हा येईल, आपल्या पैशातून चालू करा आणि कसल्याही प्रकारचा राजनगर आणि आशीर्वाद कॉलनीच्या नागरिकांना असुविधा होता कामा नये आणि पूल तात्काळ करा म्हणून साहेबांनी आदेश दिला. आणि निश्चित मोठ्या चांगला दर्जेदार आपल्याला पूल तयार होणार आहे. आणि ही जी कनेक्टिव्हिटी जी तुमची 4-5 हजार लोक साहेब या परिसरामध्ये राहतात, परंतु ह्या कनेक्टिव्हिटीमुळे, या नाल्याच्यामुळे मी अक्षरशः फर्स्ट टाइम आलो होतो, तर त्या ठिकाणी साहेब नाल्यामध्ये काही पायऱ्या ठेवलेल्या आहेत. त्या पायऱ्यातून महिला पाणी भरून तिकडे जातात. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आहे. काहीच असं आहे की भाऊ बहीण तिकडे राहतात, एक बहीण इकडे राहते, परंतु भेटायचं तर इथून भेटू शकत नाही, त्या नाल्यातून जाता येत नाही, तर 2-2 किलोमीटर असं फिरून जावं लागतंय. तर सांगण्यासारखं भरपूर आहे. एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आपल्या परिसराची कायापालट झालेली बंधू भगिनींनो, आपण पाहताय आपल्या निसर्ग कॉलनी वासियांसाठी जसं त्या ठिकाणी एक 26.5 लाख लिटरचा जलकुंभ तयार झालेला आहे, त्याच धर्तीवर साहेबांच्या नेतृत्वामध्ये 27.5 लाख लिटरचा जलकुंभ आनंद बुद्धविहाराच्या पायथ्याशी होतोय. तर त्याचा उद्देश असा आहे की त्या जलकुंभाचं पाणी इथपर्यंत दिवस आलं नसतं, कारण हे डोंगराळ भाग आहे वर. परंतु साहेबांची दूरदृष्टी अशी की आपल्याला लोक एक पाण्याच्या टाकीला तरसतात. साहेब, आम्ही तुमच्या माध्यमातून, एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हे सर्व नागरिक फार भाग्यशाली आहोत की नागरिक एक जलकुंभासाठी तरसतात. आमच्याकडे 2-2 जलकुंभ आपल्या नेतृत्वात आलेले. साहेब, खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. इतक्या दूरदृष्टीचा नेता आम्हाला उपलब्ध झालेला आहे. आणि साहेब कसल्याही प्रकारचे हे बघत नाही की बाबा रात्र असो दिवस असो. साहेबांनी सांगितलं नाही. आता तुम्हाला अजून एक सांगतो, आज या कार्यक्रमाला राजू भाऊ मी मुद्दाहून फोनवर नाही सांगितलं, कारण की फोनवर जर सांगितलं असं तुम्ही नाराज झाले असते. आपल्या कार्यक्रमाला साहेबांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे बघा. तर साहेब कुठल्याच कार्यक्रमाला गेले नाही आणि आपल्या कार्यक्रमाला आज ऋषी भैया येणार होते. तर साहेबांनी सांगितलं बाबा आता तुम्ही करून घ्या कार्यक्रम, माझा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि मला जमणार नाही. मी साहेबांना म्हटलं साहेब मी समजू शकतो, अरे बापरे चुकीचं झालेलं आहे, परंतु साहेब
तुम्हाला बघण्यासाठी, तुम्हाला ऐकण्यासाठी, तुमचं स्वागत करण्यासाठी ही परिसर आहे. सर 3 वाजेपर्यंत यांनी मिटिंगा घेतल्या काल, आणि ह्या लोकांनी, हे सगळे हातावरचे लोक सर, यांनी अक्षरशः सुट्ट्या मारल्यात कामधंद्यांच्या, किंवा नाही आज वर्किंग डे जरी असलं तर आपण सुट्टी मारू, परंतु साहेबांचं आपल्याला भेट घ्यायची आहे, साहेबांचं स्वागत करायचं आहे, साहेबांचा जय जयकार करायचा आहे. अशा प्रकारचे सगळे प्रेमळ स्वभावाचे लोक आहेत. आणि तुम्हाला सांगू इच्छितो राजू भाऊ की आता आम्ही या साईडनं जेव्हा येत होतो, साहेबांचं आमची जेव्हा चर्चा होत होती, साहेब फक्त एकच बोलत होते गाडीमध्ये मला की बाबा हे रोड कसे काय राहिले, हे रोड कसे काय राहिले. आणि ताबडतोब सांगितलं कारण लक्ष का नाही दिलं कोणी, सनीनं काय लक्ष दिलं, कोण बघतं इथं. आणि साहेबांनी आदेश दिला की हे सगळे रोड झाले पाहिजेत, तर चिंता करू नका. मला न मागता साहेबांनी सांगितलं की बाबा टेन्शन घेऊ नको, हे आता लगेच रोडचं काम होते. तर निश्चित साहेब असाच आमच्यावर प्रेम आणि आशीर्वाद. आदर्श कॉलनीचं साहेब आपण मागच्या आठवड्यामध्ये रविवारी काम सुरू केलं होतं, उद्घाटन केलं होतं. साहेब हे गायकवाड साहेब ते इथे बसलेले दांडगे साहेब, मोठ्या थाटात ते सर काम चालू आहे. प्रचंड नागरिक खुश आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगताना गोरीताई मला आनंद होतोय की परवाच्या दिवशी त्यांनी मला नारळ फोडवायला बोलवलं की बघ साहेबांनी तर उद्घाटन केलं म्हणे, पण आता काम चालू झालं. परवाच्या दिवशी तर 3 दिवसाआधी त्यांनी मला बोलवलं. साहेब तिथलचा आनंद बघून, तिथला हे मी स्वतः भारून गेलो होतो, ते लिटरली सांगतो साहेब एकमेकांना गळे भेटत होते, एवढे प्रचंड खुश होते ते. म्हणजे साहेब खरंच ह्या परिसराची कायापलट आपल्या माध्यमातून, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि निश्चितच आम्हाला जे आपण प्रेम करता त्या माध्यमातून होत आहे. मी या प्रसंगी फक्त एवढंच सांगतो की पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुमच्या पुलाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे, रोडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि तुम्हाला सांगताना अजून एक आनंद होतोय की तुमच्याकडे जो लाईटचा प्रॉब्लेम आहे, साहेबांच्या नेतृत्वात आपण डीपीटीसी मधून, आपल्याकडे माझा जन्म या ठिकाणी झालाय, परंतु ह्या परिसरामध्ये साहेब सिंगल फेज होती आतापर्यंत. आता सध्याला जेवढी लाईट आहे सिंगल फेज आहे. तर तुम्हाला सांगताना आनंद होतोय की 7 डिबे आपल्याला मंजूर झाल्यात आणि त्या चालूही झालंय काम साहेबांच्या नेतृत्वामध्ये. आणि 3 फेज लाईट आपल्याकडे येते. विरोधक तर साहेब मला हसू येत आहे, आता विरोधकांचं काही राहिलं नाही आजीबाजींकडे, तर ते असे सांगतायत की हे बाबाकडे 3 फेज लाईट आपल्या इकडे काय कंपनी आहेत काय. अरे बाबा कंपन्या नाहीत, पण आमचे सोन्यासारखे लोक आहेत ना, इथे फार लाईट जाते ना, हे कंपन्यांपेक्षा मोठे आहेत नाही लोक. एवढ्या काटकसरीने यांनी हे केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला सगळ्या सोयी सुविधा मिळाल्याच पाहिजे, तुमचा अधिकार आहे तो. आणि आपण काय करतोय, फक्त साहेबांच्या नेतृत्वात फक्त साहेब ते जे काही यांचे अधिकार आहेत ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि निश्चित साहेब आपण जे आम्हाला शिकवण दिलेली आहे त्या माध्यमातून आम्ही 80% समाजसेवा आणि 20% राजकारण आणि पक्षवाढीचं काम या ठिकाणी काही युवक सुद्धा आपल्या नेतृत्वाला मान्य करून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण साहेबांना पुढे जायचं आहे. साहेबांची म्हणजे हाताला लागलेले आहे, तरी सुद्धा साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात, त्याबद्दल मी सर्व आदर्श कॉलनी राजनगर, आशीर्वाद कॉलनी व संपूर्ण निसर्ग कॉलनीच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने मी आपला फार आभारी आहे साहेब. आपण असंच आमच्यावर प्रेम राहू द्या आणि आम्हाला आपल्या सत्काराचं, मला तुम्ही नेहमी टोकता की एवढा खर्च करू नका, हे हारतोडे आणू नका, मला तुम्ही नेहमी सांगता. मला माहिती तुम्ही भाषणामध्ये पण मला माझे कान ओढणार आहात, परंतु साहेब आमचं प्रेम आहे. आमची म्हणजे तुमच्यासाठी काय करावं, तुमच्यासाठी किती फुल आणावं, किती हार आणावं, किती शॉल आणावं, असं आमचं म्हणजे त्या नियोजनामध्येच आमचा वेळ चालला जातो. कारण की तुम्ही जे करताय साहेब, एक घरचा एक कर्ता जो असतो आणि जसं आपला एक वडीलधारी व्यक्ती असतो, तो आपल्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी पाठीराखा असतो, त्याचप्रमाणे आदरणीय आमदार साहेब आमच्यासाठी तुम्ही पाठीराखा आहात. आणि तुमचं कितीही हजारो वेळ जरी सत्कार केला तर तो कमीच आहे असं मी मानतो. मला जास्त न बोलता मी इथेच थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही मानवंदना करून या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते महाराष्ट्राचे लोकप्रिय शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित, बाबाजी तायडे, त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या शहर उपप्रमुख श्री गवळीताई या ठिकाणी उपस्थित, भारतीय जनता पार्टीच्या अक्तीताई आणि या ठिकाणी आता चव्हाण, गोरे मॅडम, सुबेदार आरक दादा, राजू जाधव,
आणि आमचे जुने चेकअप साहेब लेखक साहेब जवळपास 30-40 वर्षापासून त्यांचे माझे संबंध आहेत. मी या भागातील जमलेले सर्व माझे माता बंधू भगिनी मी ज्येष्ठ नागरिक बंधू या ठिकाणी घरं पाहिलं तर येताना मला वाईट वाटलं की या रस्त्याने येताना पाहिलं की मी विचारलं की हे रस्ते का राहिले, आपण एवढे कोटी रुपये खर्च केले. मी पहिल्यांदा ज्यावेळेस आलो होतो मला वाटतं की मी मी उद्घाटन केलं होतं, मी शाळेवर गेलो होतो. त्या शाळेवर गेलो तर ताई त्या माहिती आहे त्यांना पाहिलं की इतकी सुंदर शाळा आणि तिथं मुलाला जायला यायला रस्ता नाही, म्हणून सर्वात प्रथम मी म्हणलं तिथलं काम चालू करा. की बाबासाहेब शाळेला विचारलं ते ड्रेनेज लाईन टाकणं चालू आहे, त्याच्यामुळं रोड जाणं थांबलेलं आहे. आपण या ठिकाणी चिंता करू नका, कारण मी काम करायला मी सर्व ठिकाणी सांगतो, सर्व समाज माझ्यावर प्रेम करतो आणि त्याच्यामुळे खरं पाहिजे की मी आज या ठिकाणी आमदार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझा समाज या मध्यामध्ये 950 लोक आहेत. आज तिसरा वेळेस आहे की मी या ठिकाणी तिसरा आमदार आहे, अपक्ष या शहरातून आमदार म्हणून. कारण की सर्व समाजाचं प्रेम आहे, कोणाला खोटं बोलत नाही. म्हणून माझी विनंती आहे बाबासाहेब तायडे की हार वगैरे आपण आणतात ते साहजिक आहे, ते पहिलं बोललो होतो याच्यामुळं नाही. यानंतर आपण हार आणले तर छत्रपती शिवाजी महाराजांना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करायचे. कोणाला हार नाही आणायचे. काय होतं आपण एवढं हे करून त्याच्यापेक्षा एखाद्या गरीबाचं काही काम केलं चांगलं म्हणून आपण चिंता करू नका. जेही या भागातले तुमचे रस्ते राहिले असतील, जे राहिलं असेल कुठलेही काम असं थोडा 1-2-3 महिन्याचा वेळ घ्या, एकही रोड तुमचा राहू देणार नाही. कारण मी शेवटी काम करायची सवय आहे, भाषण करायला पैसे लागत नाही, खोटं वगैरे पैसे लागत नाही. इथं आता नुसतं उद्घाटन केलं म्हणलं ना 2-3 दिवसात त्याचं काम चालू आहे. तुम्ही पाहिलं असाल की जवळपास नाही म्हणलं तरी 25 कोटीच्या वर तुमच्या हाऊसिंग पुण्यामध्ये खर्च या ठिकाणी केलेला आहे. कारण की शेवटी रोड पण नव्हतं. कारण भाषण करायला मी म्हणलं पैसे कधी लागत नाही. मी तर 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, लाल मातीचं काम सर्वात मी 20 वर्षापूर्वी यांच्यासमोरच त्या ताईंनी सांगितलं तर जयस्वाल साहेब आता 20 वर्षानंतर तुमची भेट होती. कारण त्यावेळेस त्यांना झालं पाहिजे, त्यांना जाता येत नव्हतं त्यांना लाल मातीकडं, त्यावेळेस खासदार त्यांना कारण की शेवटी आपल्याकडं सर्वांना ज्या पद्धतीने सर्व लोकांचं प्रेम आहे त्या पद्धतीने या शहरामध्ये सर्व समाजाला बरोबर या ठिकाणी काम करतो. आपले जे प्रश्न असतील ते जे प्रश्न असतील आपण बाबत ऐकलं सांगा, जवळ त्याला सांगा. आपण जे प्रश्न असतील ते 100% या ठिकाणी सोडून देऊ. थोडंसं वेळ द्या. मला ते येताना वाईट वाटलं, मला वाटलं बाबा काय केलं म्हणलं या रोटी मला सांगितलं असतं तरी हे झाले असते का थांबलं याच्या कारणाने मला माहीत आहे. ते बी लवकर आपण करून घ्यावं, कारण शेवटी सर्व ठिकाणी लोकांना जाता येईल. कारण की इथून 2 किलोमीटर आपल्याला वाचणार आहे, पण ज्या ठिकाणी तिथूनही त्यांना जायला रस्ता पाहिजे. कारण ते रस्ता आपला थांबलेला आहे काही कारणामुळं धम्मगिरीचं आपण त्या ठिकाणी उद्या सकाळी त्यांना जाऊन भेटायचं. उद्या सकाळी भेटल्यानंतर परवा दिवशी त्याचं काम चालू करायचं. आज आपण जेवढे या ठिकाणी जास्त वेळ घेतले 6 वाजले. आपण सर्व या भागातील माझ्या माता बंधू भगिनी, या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक, आमचे सर्व जुने मित्र या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.